शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। दरम्यान कालही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर काही सवाल उपस्थित केले आहेत। काही आमदारांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका किंवा विधिमंडळ गटातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातली फूट असं मानता येणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला। तसंच एखाद्या पक्षाची घटना वैध की अवैध याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला नाही असा दावाही त्यांनी केला। आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होईल। दरम्यान कालच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं नेमका काय युक्तिवाद केलेला आहे एकदा बघूया। आजच्या युक्तिवादामध्ये नेमके कोणते मुद्दे समोर आले ते पाहूया। विधिमंडळ पक्षात फूट पडली, राजकीय पक्षात नाही असं कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केलं। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असा दावा त्यांनी केला। चिन्ह देताना विधिमंडळातील बहुमताचा निर्णय आवश्यक असतो। 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाही। एकनाथ शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता मग कोणत्या आधारावर ठरवलं असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। 2018च्या पक्ष संविधानात मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख असा उल्लेख आहे। पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही। 2018चं पक्षाचं संविधान शिंदे गटानं अयोग्य असल्याचं म्हटलं। 2018च्या घटना बदलानुसार शिंदेना मुख्य नेता असं सांगितलं जातंय। पक्षात येता लाभ घेता नंतर म्हणता पक्ष लोकशाही विरोधी। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण? पक्षघटना असंवैधानिक तर पक्ष नोंदणी रद्द का केली नाही? आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं? असे काही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत। पक्ष लोकशाही प्रमाणे काम करत नव्हता तर मग आयोगानं तेव्हाच नोटीस का दिली नाही? आयोगानं अधिकार नसताना चिन्ह थेट दुसऱ्या गटाला दिलं असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। कालच्या सुनावणीनंतर संजय राऊत आणि नरेश म्हस्के दोघांनीही आपापली बाजू मांडली। मात्र माध्यमांसमोर ही बाजू मांडण्यापूर्वी कोर्टाबाहेर एक वेगळाच ड्रामा बघायला मिळाला। सुनावणीनंतर दोन्ही गटांचे नेते माध्यमांसमोर बोलायला आले। यावेळी ठाकरेंकडनं संजय राऊत आणि अनिल देसाई होते। शिंदे गटाकडनं नरेश म्हस्के एकाच वेळी समोर आले। यावेळी संजय राऊतांनी सोबतच माध्यमांसमोर बोले असं म्हटलं। निकालानंतर आमच्याकडे यावंच लागणार आहे, त्यामुळे आत्ताच या अशी कोपरखळी राऊतांनी लगावली। एवढंच नाही तर अनिल देसाई थेट त्यांना सोबत घेण्यासाठी पुढे सरसावले। मात्र नरेश म्हस्केंनी मागे जात आधी तुम्ही बोला असं सांगितलं। अरे ये ना